राज्यात पावसाचा जोर ओसरलाय। 5 ऑक्टोबरपर्यंत राज्याच्या बहुतेक भागात उघडीप असणार आहे। तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। मीरा भाईंदर शहराचा पाणीपुरवठा सलग दुसऱ्या आठवड्यात देखील शटडाऊनमुळे विस्कळीत झालेला आहे। त्यामुळे शहरात पाणी ओढवली असून पाणीपुरवठा 60 ते 70 तासांवर गेलाय। आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची 4920 क्विंटलची आवक झाली। आज सर्वाधिक आवक पुणे बाजारात 3240 क्विंटलची झाली। टोमॅटोला कमीत कमी 2100 रुपयांपासून 2800 रुपयांपर्यंत दर मिळाला। सरकारने जीएसटी बाबत करदात्यांना मोठा दिलासा दिलेला आहे। ज्या करदात्यांना 2017-18, 2018-19 आणि 2019-20 या आर्थिक वर्षांसाठी जीएसटी डिमांड नोटिसा मिळाल्या आहेत, ते आता व्याज आणि दंडाशिवाय त्यांची थकबाकी भरू शकतात। कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेले हेक्टरी 5000 रुपये अनुदान सोमवारी हस्तांतरित करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली। या माध्यमातून सुमारे 65 लाख शेतकऱ्यांना 2500 कोटी रुपये वितरित करण्यात येणार आहेत। रविवारपासून राज्यातील काही बाजार समितीमध्ये कांद्याची 32000 आवक झालेली आहे। या 2 दिवसात कांद्याचा दर चांगलाच घसरलाय, तर कमीत कमी 2300 रुपयांपासून ते सरासरी 4400 रुपयांपर्यंत दर मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये उडीदाची आवक 23 क्विंटल झाली, तर त्याला सर्वसाधारण दर 6200 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 71 क्विंटल आवक झाली, तर त्याला सर्वसाधारण दर 4273 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। गेल्या काही दिवसात गव्हाच्या दराने उसळी घेतली असून प्रति क्विंटल किमान 2400 आणि कमाल 2600 रुपयांपेक्षा अधिक दर मिळतोय। यामुळे वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या शेतीमालाची दैनंदिन आवकही उच्चांकावर आहे। मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने टोमॅटो, फ्लावर आणि शिमलाच्या भावात वाढ झाली आहे, तर घेवडा आणि कांद्याच्या भावात घट झालेली आहे। अन्य सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर आहेत। गेल्या महिन्यापासून पालेभाज्यांचे भाव गगनाला भिडले होते, मात्र आता बाजारात पालेभाज्यांची आवक वाढल्याने मेथीसह चाकवा, तंबाडी आणि पालक या भाज्यांच्या दरात घसरण झालेली आहे। जवळपास 30 ते 40% दरात घसरण झाल्याचं समोर आलंय। आणि आता एक मोठी बातमी, आम्ही अनेक आंदोलनं हाताळलेली आहेत, त्याप्रमाणे राज्यातील मराठा आंदोलन देखील व्यवस्थित हाताळू, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं होतं। त्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी त्यांच्यावर निशाणा साधलाय। सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यावंच लागेल। तुम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं तर तुम्हाला सत्ता मिळवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, पण मराठ्यांना बाजूला ठेवलं तर ती तुमची घोडचूक असेल, असा इशारा जरांगे यांनी दिलेला आहे। स्वतःचे लोक तुम्ही खड्ड्यात घालून तुम्ही वर येण्यासाठी तुम्ही कोणत्या थराला गेलेला आहेत ना, तर मला वाटत नसेल की इतक्या लांबपर्यंत काय करायला आहे। कारण माझ्या मराठ्याचं आंदोलन हाताळायच्या भानगडीत जर पडाल तर तुम्हाला सांगतो तुमचा राजकीय एन्काउंटर होणार। गणपतीपुळे येथील समुद्रात 3 जण बुडाल्याची घटना घडलेली आहे। या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून एकाला वाचवण्यात यश आलं। या घटनेतील दोन्हीही मृत व्यक्ती JSWचे अधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे। सांगलीमध्ये विजेचा धक्का लागून 3घांचा मृत्यू झाला। या प्रकरणी मंत्री सुरेश खाडेंनी प्रत्येकी 5 लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे, तसंच दोषींवर कारवाईचा इशारा देण्यात आलाय। बदलापूर जवळच्या वांगणीमध्ये डिझेल टँकरला भीषण आग लागली। आगीमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, पण सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही। महानगरपालिकेने गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित केलेल्या 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली केलेली आहे। याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी बीएमसीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। मुंबईतील विविध प्रशासकीय विभाग स्तरावरील कामावर देखरेख ठेवण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने सचेत हे मोबाईल ॲप तयार केलेलं आहे। ते 1 ऑक्टोबरपासून ॲप वापरात येणार आहे, मात्र पालिकेतील अभियंते या ॲपला विरोध करत असून ॲप न वापरण्याचं आवाहन अभियंत्यांच्या संघटनेनं केलंय। मुंबई विद्यापीठामार्फत सर्व विद्याशाखांमधील पदवी आणि पदव्युत्तरांच्या अभ्यासक्रमात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेत। या अभ्यासक्रमात विविध 6 व्हर्टिकल्स आणि त्यांचं मूल्यांकन आणि परीक्षा असणार आहेत। केंद्र सरकारने तरुणांसाठी नवीन योजना सुरू केली आहे, त्यामुळे तरुणांना नोकऱ्या मिळण्यासाठी मदत मिळणार आहे। तरुणांना दरमहा 5000 रुपयांपर्यंत मदत दिली जाणार आहे। यासाठी लवकरच मार्गदर्शक तत्त्व जारी केली जाणार आहेत।
गेल्या काही वर्षांपासून भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढलेली आहे. तसंच देशात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढवण्यासाठी भारत सरकार देखील सातत्यानं पावलं उचलते. सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर अनुदान देण्यासोबतच चार्जिंगची सुविधा वाढवण्यावर भर देत आहे. आता एक सविस्तर बातमी. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार अजित पवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्यात. गौरव नारी शक्तीचा खेळ पैठणीचा या कार्यक्रमातून त्यांनी अजित पवारांची साथ देण्याचं भावनिक आवाहन महिलांना केलेलं आहे. माझ्या महिला भगिनींना नुसतं सक्षमच करायचं नाही, नुसता बरोबरीचाच हक्क द्यायचा नाही, तर सन्मान सुद्धा द्यायचा आहे. हे महाराष्ट्र सरकारने ठरवलेलं आहे, आदरणीय दादांनी ठरवलेलं आहे. आणि हा सन्मान, हा आपला स्वाभिमान सतत टिकवण्यासाठी आपल्याला आदरणीय दादांच्या पाठीशी खंबीरपणे नेहमीसाठीच उभं राहायचं आहे. जसं की तुम्ही आजपर्यंत त्यांच्या पाठीशी कायमच उभे राहत आलेला आहात, कायम त्यांना पाठबळ देत आलेला आहात, कायम त्यांच्यावर प्रेम करत आलेला आहात. आणि आपल्याला माहिती आहे की आदरणीय दादा सुद्धा फक्त बहिणींच्यासाठी नाही, प्रत्येक बारामतीकरांसाठी रात्रंदिवस झटत असतात. हे आपल्याला सगळ्याला सांगायला नको. जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि या नुकसानग्रस्त भागाची शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंनी पाहणी केली. मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजार समितीमध्ये फळांची आवक घटल्यामुळे फळांची भाववाढ झालेली आहे. शेतकरी हा माल बाजारात पाठवत नसल्यामुळे फळांची आवक कमी झाल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. पितृपंधरवडा सुरू असल्यानं सर्वच फुलांना नगण्य मागणी आहे, तुलनेनं भावही कमीच आहेत. दरम्यान गुरुवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार असल्यानं फुलांच्या भावातही वाढ होणार आहे. नवरात्रोत्सवाच्या भुसार बाजारात परराज्यातून साबुदाणा, शेंगदाणा आणि भगरीची आवक वाढलेली आहे. साबुदाण्याचे दर स्थिर असून शेंगदाणा आणि भगरीचे भाव किलो मागे 4 ते 5 रुपयांनी वाढलेले आहेत. भारतातील खाद्यतेलाच्या आयातदारांनी पाम तेलाच्या वाढलेल्या दरांचा फायदा घेण्यासाठी सुमारे 1 लाख टनाचे सौदे रद्द करून परस्पर अन्य देशांना आणि व्यापाऱ्यांना विकलेत. ऐन दिवाळीत दरवाढीत आणि तुटवड्यात कोणताही परिणाम होणार नाही. पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव ते कांदिवली स्थानकादरम्यान 6व्या मार्गिकेचं काम करण्यासाठी आज रात्री 12:30 ते मंगळवारी पहाटे 4:30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीमध्ये अनेक लोकल रद्द करण्यात आले. मुंबई मंडळानंतर कोकण मंडळानं देखील हजारो घरांसाठी लॉटरी काढण्याचा निर्णय घेतलेला आहे. ऑक्टोबर महिन्यात कोकण मंडळाच्या माध्यमातून 8,000 घरांसाठी लॉटरी काढली जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पहिल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील आर्थिक अडचणी दूर झालेल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 8,498 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. आता एक सविस्तर बातमी. मी काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष असताना माझे जिवलग मित्र विलासराव देशमुख यांच्यामुळे चांगलाच फसलो होतो याचा मोठा किस्सा सुशील कुमार शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितला आणि काँग्रेससह राज्याच्या राजकारणातल्या एका घटनेवरचा पडदा उठला. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, दो हंसों का जोडा. मी आणि विलासराव देशमुख पक्के मित्र होतो. मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष होतो, दुसऱ्यांदा अध्यक्ष झालो होतो. आणि एके दिवशी असेच 4-5 वाजता विलासरावने एक कागद आणला आणि सही करा म्हणाले. मी आता मित्रावर विश्वास ठेवला आणि सही केली. तर तो कागद होता की मुख्यमंत्री शरदरावजी पवार यांना काढून टाका आणि दुसऱ्याला बदला. मी फसलो होतो तिथं. पण शरदरावांना अखेरपर्यंत काय ते खरं वाटत नव्हतं. सुशील कुमार सारखा एवढा हुशार माणूस फसतो कसा, पण फसलो मित्राच्या करता. मी त्याची कबुली जाहीरपणानं दिली. पश्चिम रेल्वे रुळालगत खरं तर असलेले झोपडीधारक पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. वर्षानुवर्ष मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्यानं येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा झोपडपट्टी धारकांनी दिला.
एकाच ठिकाणी 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला आजपर्यंत मुदत दिलेली आहे। निवडणूक आयोगाच्या कोणत्याही नियमाला बगल दिली जाणार नाही असे आदेश देण्यात आले। ऐतिहासिक अशा बाणगंगा तलावाच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाला गती देण्यात येणार आहे। यासाठी पालिका प्रशासनाने निविदा मागवलेल्या आहेत। तर ऐतिहासिक रामकुंड पुनरुज्जीवित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या हार्बर इंजिनिअरिंग विभागाला काम देण्यात येणार आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळासाठी 2030 घरांसाठी लॉटरी प्रक्रिया राबवली जाते आणि या लॉटरी प्रक्रियेत अनेक लोकप्रतिनिधी तसंच सिनेसृष्टीतील कलाकार आणि दिग्दर्शकांनी देखील सहभाग घेतला। यामध्ये माजी खासदार राजू शेट्टी, अभिनेता प्रवीण डाळिंबकर आणि अभिनेता गौरव मोरे यांचा देखील समावेश आहे। म्हाडाच्या यंदाच्या सोडतीत काही योजनांमध्ये एका घरासाठी शेकडो अर्ज आले तर काही ठिकाणी याउलट चित्र पाहायला मिळाले। सोडतीमध्ये उपलब्ध घरांच्या तुलनेत कमी अर्ज आल्यामुळे 6 अर्जदारांचे नशीब फळफळले असून लॉटरी आधीच ते विजेते ठरलेले आहेत। ईस्टर्न एक्सप्रेस आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेकडे जाणारा सर्व्हिस रोड सिमेंटचा बनवण्यात येणार आहे। मुंबई महानगरपालिकेकडून हे काम केले जाणार आहे। यावर बीएमसी एकूण 1600 कोटी रुपये खर्च करणार आहे।